छापा 2,19,000 रुपये किमतीचा माल केला जप्त। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने केली कारवाई। याबाबत सविस्तर वृत्त असे की 19 फेब्रुवारी 2024 रोजी कोळपेवाडी हनुमान नगरला जाणारे रोडवर तालुका कोपरगाव येथे मारुती सुझुकी क्रमांक MS01YA0340 मध्ये वसीम चोपदार राहणार दत्तनगर कोपरगाव यांचे मालकीचे गुटखा व जर्दा वाहन मोबाईल असे एकूण 2,11,000 रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य वाहतुकीस प्रतिबंध असलेला गुटखा हा शरीरास खाण्यासाठी अपायकारक आहे हे माहीत असताना देखील त्याची विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक करताना मिळून आला आहे। अशफाक मेहबूब मनियार वय 30 वर्षे राहणार 105 हनुमान नगर कोपरगाव तालुका कोपरगाव वसीम चोपदार दत्तनगर कोपरगाव तालुका कोपरगाव यांचे विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अविनाश अशोक तमनर यांनी फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे। माननीय वरिष्ठांनी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले असताना काल दिनांक 19/2/2024 रोजी रात्री 2100 वाजताच्या दरम्यान हद्दीमध्ये एक वॅगनारमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही संबंधित आमचे बीटचे अधिकारी आणि सर्व इतर अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून संबंधित गाडी एक वॅगनार मिळून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा हा मिळून आल्याने सदर वाहन चालक व त्याने ज्याच्याकडून ज्याचा माल तो घेऊन चाललेला होता त्याची देखील माहिती विचारून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामधील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत। किती रुपयाचा मुद्देमाल? सदर याच्यामध्ये 2,19,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे।